संघांना विनंती करतो की आपण ही पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं। संजय शेठ तत्पूर्वी आपण समालोचक त्याच्यानंतर आपण पंचांचा स्कोर यांचा सन्मान आपण करूया। तर आमचे गोट्याबाई या ठिकाणी शाकाल यांच्या शुभ हस्ते प्रथमतः या वैभव आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आमचे समालोचक मित्र हरिग्राम गावचे मित्रांनो नावा प्रीमियर लीग मध्ये 25 तारखेला देखील त्यांचा दमदार आवाज आपण ऐकणार आहात। त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आणि विजेंद्रभाई पाटील मिलन शेठ पालकर तिरुपती बालाजी केबल नेटवर्क यांची देखील दमदार स्पर्धा 16 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच दमदार एंट्री आपली देखील त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। तर यावा आमचे गोट्याबाई शाकाल यांच्या शुभ हस्ते बरं या ठिकाणी आपण विजेंद्रभाई यांच्या वतीने वैभव आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। दीपक पाटील सर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। सरपंच थांबा आता बक्षीस समारोह आपल्याला करायचं आहे। त्याच्यानंतर दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पलसपे 3 रात्रीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत। धीरजभाई मोकल शाकाल यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करूया। दीपक पाटील सरांचा मायची उपहार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान। त्याच्यानंतर पीटीसी लाईव्ह आपला एक प्रतिनिधी आपण पाठवा। पीटीसी लाईव्ह यावा शैलेश शेठ आपण देखील जॉईन व्हा। पीटीसी लाईव्ह केडी चला आपला एक प्रतिनिधी लगेच पाठवा। कांचन पालकर आमचे साथी स्कोरर यावा कांचन पीटीसी लाईव्ह यावा। पीटीसी लाइव का कैमरामैन देख सकते हैं दोस्तों धीरज भाई मोकल शाकाल यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान। सचिन आमचे कॅमेरामॅन पीटीसी लाईव्ह यांचा सन्मान। त्याच्यानंतर कांचन पालकर केवाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपलं सहर्ष स्वागत। डीजे निष्ठी यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने डीजे निष्ठी आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। डीजे निष्ठी यावा। त्याच्यानंतर आमचे त्रिपंच त्रिवेणी संगम यावा संदीप पाटील साहेब जासई यांचा सन्मान। तत्पूर्वी आपण डीजे निष्ठी यावा डीजे निष्ठी यांचा आपण सन्मान करूया। प्रथमतः दमदार संगीत मित्रांनो ज्यांचा आपण माध्यमातून पाहिलात प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन आणि एंटरटेनमेंट केलं ते डीजे निष्ठी यांचा सन्मान। छोट्या बाई त्याच्यानंतर संदीप पाटील सर यावा पंच आमचे जासईचे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। बघा गोट्याबाई आणि म्हणजे धीरज आणि संदीप एकमेकांचे कट्टर मित्र आहेत म्हणजे जिवलग मित्र आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर पुढचा सन्मान राजेंद्र खरे साहेब शेवा यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर प्रतीक सर तत्पूर्वी आपण या ठिकाणी राजेंद्र खरे सरांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर प्रतीक सर पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे मित्रांनो करत आहोत। चला सर्व संघ यावं बातान क्रिकेट संघ मोरावे क्रिकेट संघ जासई 40+ आणि जासई रेग्युलर चारी संघांनी यावं बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी। तर यावं प्रशांत सर आपला देखील सन्मान प्रतीक सर आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मायची उपहार शाल पुष्पगुच्छ तसेच मंडप डेकोरेटर जनरेटर ऑपरेटर यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। जनरेटरची उत्तम व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली संजय शेठ ज्यांनी इंटरनेटची सेवा दिली त्यांना विनंती असेल आपण यावं। पिंट्याबाई यावं इंटरनेटची सेवा आम्हाला दिली पिंट्याबाई आपण यावं पिंट्याबाई यावं। चला बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं। निलेशभाई यावं संपूर्ण मित्र परिवार आपणास विनंती असेल। त्याच्यानंतर जनरेटर विनय गवंडे आपला देखील सन्मान। जरा बघा आता संजय शेठ कोणचा राहिलाय का चुकून सन्मान पिंट्याबाई केबल नेट मंडप डेकोरेटर मंडपची ज्यांनी उत्तम व्यवस्था केली। तर शेवटच्या मॅचचा सामन्याचा सामनावीर पिंट्याबाई इंटरनेट सेवा उपलब्ध ज्यांनी आम्हाला करून दिली गेली आशिष ठाकूर पिंट्याबाई यांचा सन्मान आपण पाहू शकाल या ठिकाणी आपण पाहतो। तर मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रतीक्षा क्रेन सर्व्हिस श्री दत्त 11 भातान क्रिकेट संघाचा बाहुबली प्रवीण भोई ठरलाय सामन्याचा सामनावीर प्रवीण यावा।
महेंद्र शेख ठाकूर यांना विनंती करतो आपण यावं. जय मल्हार. बघा हंडाभर पाण्यात पिण्याची क्षमता मित्रांनो त्यांच्यामध्ये आहे. ते महेंद्र शेख ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रवीण बाहुबली भादान क्रिकेट संघाचा. प्रवीण उद्या आपल्याला सरपंच चषकाची स्पर्धा पाहायला मिळते त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी प्रवीण भोईर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन इथे आपण सन्मान करत आहोत. त्याच्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि बेस्ट फिल्डर साठी आम्ही स्पोर्ट्स सायकल पाहतो. आणि ही तर ही ट्रॉफी आणि सायकल प्रदान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो मनोज ठाकूर साहेब. आपण यावं. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक की ज्याने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली. फक्त एकच सायकल हा तिथून खाली घेऊन जाईल तो. तर बघा बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील. आणि मी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर साठी एक आकर्षक ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी जे आम्हाला करताना स्पॉन्सर करून दिली गेली ते नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच यांचे सुपुत्र पार्थ इंटरप्राइजेसचे सर्व पार्थ आणि आमचे मांडवे साहेब जयदीप खोत साहेब बामणडोंगरी 5253 सरकार यांच्या वतीने सायकल. तर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर रोशन पाटील मोरावे. मोशन यावा. मोरावे क्रिकेट संघाचा रोशन ठरलाय. टाल्याबाज रोहन ठरलाय. बघा विनोद भगत कार्लोस ब्रेथवेट दमदार क्रिकेटर कमरभुजे क्रिकेट संघाचे. छोटा टायगर टाल्या झाल्या पाहिजे. टाल्यासाठी जीएसटी नाही लागत मित्रांनो. यस डीजे. श्री सचिन सर इंटरनॅशनल यांच्याकडून आम्हाला ही सायकल देण्यात आली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल ही सायकल प्रदान करण्यासाठी जनार्दन ठाकूर साहेब आणि राजेश ठाकूर साहेब आपण यावं. ही उलवा नावेखाडी गावची एवन जोडी जनार्दन ठाकूर साहेब राजेश ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन प्रवीण भोईर बाहुबली भातान यांचा इथे आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. यावं सर्वांनी टाळ्या वाजवा. जीएसटी लागत नाही मित्रांनो. धन्यवाद. त्याच्यानंतर बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि ही ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो महेंद्र ठाकूर साहेब यावा. अमरेंद्र बाहुबली यावा. तर या स्पर्धेतील आपण पाहू शकाल बेस्ट बैट्समैन जिन्होंने अच्छे बल्लेबाजों को अच्छे गेंदबाजों को अपने उंगलियों पर नचाया. आणि खरं तर मालिकावीरच्या रेसमध्ये होता मित्रांनो परंतु शेवटच्या क्षणाला त्याला इथे कुठेतरी मागे राहावं लागलं. परंतु काही हरकत नाही. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है वो मांस ही खाता है. इस बार भूषण चुके लेकिन आखिरी बार जरूर आपको मौका मिलेगा. ते जासी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भूषण मात्रे ठरलाय 40+ मास्टर 70 धावा बेस्ट बॅट्समॅन भूषण यावा ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तर भूषण यावं दमदार परफॉर्मन्स. भूषण ट्रॉफी स्वीकारण्या अगोदर थोडासा आम्ही मायक्रोफोन तुमच्यापर्यंत थोडक्यात जास्त नाही की काय सांगशील आज खरं थोडक्यासाठी. चला भूषण या ठिकाणी सांगतायत चला दमदार परफॉर्मन्स झाला. थोडक्यासाठी या ठिकाणी मित्रांनो त्यांची
मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये होते, परंतु 70 धावा बनवत असताना या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज राहिलाय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या भूषणसाठी. सिनियर क्रिकेटर मित्रांनो, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज. तर प्रथमतः आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊया. जासई 40+ आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर रोख रक्कम या ठिकाणी 25,000 रुपये. तत्पूर्वी निलेश राणे सर आणि गौरव सरांना आम्ही विनंती करतो की आपण यावं. निलेश राणे सर आणि गौरव सर यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्या संघाला आपण सन्मानित करण्यात यावं. यावं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जासई 40+ मास्टर यावं. भूषण आपले सर्व खेळाडू घेऊन यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. बंटी यावं. बंटी नाही, बंटी रेग्युलर आहेत. भूषण यावं. मिथुनदा यावं. आमचे कॅप्टन यावं. सर्वांना विनंती असेल आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. मिलिंद दादा कॅप्टन यावं. दमदार परफॉर्मन्स. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जासई 40+. बघा क्रिस्टल ट्रॉफी मित्रांनो, बाहुबली 2 हाताने मग 2 घेऊन आलाय, परंतु ही ट्रॉफी एवढी जड आहे ना मित्रांनो की भरपूर जड ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. क्रिस्टल ट्रॉफी बोनखेडेवरून आपण या ट्रॉफ्या मागवल्यात. तो ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जासई 40+. विजय चला ट्रॉफी द्या पण बाई. बघा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. बघा सुमडीत कोंबडी मोरया. तर आमचे मिलिंद सर कॅप्टन या संघाचे पुरस्कर्ते. सर अभिनंदन. प्रथमतः किती चांगला संघ आणि दमदार कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली. काय सांगाल आज एवढं मोठं अचिव्हमेंट आपण या रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. खरंच आयोजकांचा खूप खूप धन्यवाद. कारण अशी ही 40+ची परभणी आम्हाला देत आहे आणि त्याच्यामुळं या 40+ला त्या सगळ्या प्लेयर्सना एक संधी मिळते. एक धाव आरोग्यासाठी ह्या संकल्पनेत ही 40+ आणि रेग्युलर बरोबर खेळताना खूप मजा येते. आणि आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी माझं स्पीच थांबवतो. धन्यवाद. नाही सर स्पीच नका थांबू, कारण एक धाव आरोग्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं. आणि लोक म्हणतात की 40+ नंतर माणूस म्हातारा झाला. बघा आमचे 56 वर्षाचे आम्ही पाहतो या ठिकाणी आमचे CID अजूनही त्यांचे केस नॅचरल काले आहेत. का असं असतं का केस पिकले म्हणून झाली म्हातारा, पण तुला दाबीन सातारा ही ताकद असते. काय सांगाल 40+ खेळाडूच्या माध्यमातून आपण यंगस्टरना काय संदेश द्याल. खरंच पाहता तर 40+ हा जो संकल्पना आहे ही एक धाव आरोग्यासाठी म्हणून बोलतो आपण, पण आज त्यांच्याकडनं जर जोश बघितला, कालच्या मॅचेस पाहिल्या तर तुम्ही कॉमेंटेटर सांगत होतात आणि खरंच तुमच्या कॉमेंटेटरच्या बाबतीत पण मला बोलावं असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाचा एक अचूक सन्मान करताय, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद सर. स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही. एक दमदार स्पर्धा तुमच्या गावामध्ये 3-3 नाईट स्पर्धा पाहतो, परंतु ही रियानी एंटरप्राइजेस चषकाची शिवतेज कार्गो प्रायव्हेट संजय शेठ आणि संपूर्ण शैलेश शेठ असतील, मदन शेठ असतील, संपूर्ण नावेकाडी ग्रामस्थ यांनी आयोजन केलेलं हे तुम्ही पाहता. काय सांगाल. क्रिस्टल ट्रॉफ्या, मॅन ऑफ द सिरीज, बाईक, स्पोर्ट्स सायकल या आयोजनाबद्दल काय सांगाल. खरंच अशा पद्धतीचं तुम्ही आयोजन करता, त्याच्यामुळे एक प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला एक वेगळी उभारी मिळते. इथून आज पाहतो ISPLसाठी बरेचशा आमच्या गावातनं पण 2 स्पर्धक आहेत आणि अशा पद्धतीनं आयोजनामुळंच एक वेगळी एक उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला एक संधी मिळते. आयोजकांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. तर थँक्यू व्हेरी मच सर. बेस्ट ऑफ लक. कॉंग्रॅच्युलेशन. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी 40+ क्रिकेट संघ ठरलाय तो म्हणजे जासई. त्याच्यानंतर तृतीय क्रमांक ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी प्रथमतः आम्ही आमंत्रित करतो. तर विजय शेठ आणि संतोष शेठ
यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लागलंय ते विजय शेठ आणि संतोष शेठ आपण यावं आपल्या शुभासे ही ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. विजय शेठ संतोष शेठ यावं रोख रक्कम 25,000 रुपयाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेतील बघा 40+ पाठोपाठ रेग्युलर क्रिकेट संघ विठ्ठल क्रिकेट क्लब मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय रिहानी दिदीला आपण पाहू शकाल जिच्या नावानं मित्रांनो ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. तर संघाचे दमदार फलंदाज राजा रावडे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. राजा यावं जरा 2 मिनिटं आपण मायक्रोफोन वरती यावं. चला मिथुन मात्रे सर यावं. बेस्ट ऑफ लक मिथुन दा. दमदार आपला परफॉर्मन्स राहिला 40+ माध्यमातून देखील रेग्युलरच्या माध्यमातून. काय सांगाल संघाच्या प्रवासाबद्दल या सीझन मध्ये? संघ जो माझा आहे तो पहिलेपासून आम्ही जवळपास एक 40 वर्ष झाली. 40 वर्ष तो आमचा संघ तसा अजून तसाच ठेवला आम्ही. सर्व सांगतायत आयोजन खूप चांगले पण संजय शेठ ठाकूर शैलेश शेठ असतील आणि त्यांच्या समेत आपण पाहतो मदन शेठ. काय वैशिष्ट्य वाचलं अजून दरवर्षी आपण येता ट्रॉफी गेले कित्येक वर्ष इतिहास आहे काय सांगाल? आम्हाला इथं खेळायला मजा वाटते आणि आता संजय शेठचं जे आयोजन आहे ते खूप आता चांगलं होत चाललं आहे आणि याच्या पुढे सुद्धा चांगलं अजून व्हावा हीच सदिच्छा. सरपंचांच्याकडून बघा 3रं वर्ष आपण या स्पर्धेचा पार आहोत आणि तिसऱ्या वर्षामध्ये विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यांच्या वतीनं संजय शेठ यांच्यावरती असणारा प्रेम आणि त्यांच्या वतीनं 2 व्हीलर बाईक पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी पुरस्कृत. अभिनंदन मिथुनदा. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज रोख रक्कम 50,000 देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व सन्माननीय किशोर मांडवे साहेब त्यांच्या समेत आपण पाहू शकाल निलेश सर आणि जीवन सर आणि संपूर्ण टीम. रोख रक्कम 50,000 रुपये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाले तर या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते शिवतेज कार्गो टीम यांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 50,000. तर सेकंड रनर अप ठरला या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल तो मिहिरा स्पोर्ट्स 11 मोरावे उल्वे नोडका छोटा टायगर मयूर यांचा संघ. अभिनंदन. क्या बात है मोरावे गाव दमदार परफॉर्मन्स आपण पाहिलात मित्रांनो. हा संघ देखील कधी खाली हात गेला नाही नावेखाडीच्या मैदानावरून आणि त्यांनी या ठिकाणी दमदार आणि रिहानी दीदी सोबत आपण फोटो सेशन पाहतो जिच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहिली ती रिहानी दीदीला देखील आपण त्यांच्या सोबत या ठिकाणी पाहतो. 2रे वर्ष या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहू शकाल आणि 3ऱ्या वर्षामध्ये दमदार आपण ही स्पर्धा मित्रांनो पुन्हा एकदा नव्याने पाहणार आहोत. जबरदस्त आयोजन नियोजन संपूर्ण रिहानी एंटरप्राइजेस रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी आणि सर्वांनी घेतलेली ही दमदार मेहनत. मयूर तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधणार छोटा टायगर. तर चला त्याच्यानंतर आपण आता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. तर प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,00,000 रुपये. तर बघा सोमनाथ शेठ मांडवे साहेब द बॉस यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये या ठिकाणी देण्यात आलेत आणि ह्या ट्रॉफ्या सर्व विजय या ठिकाणी आपण पाहू शकाल विजेंद्रबाई पाटील विद्यमान सरपंच आणि रोख रक्कम 25,000. तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यावं. आपल्या शुभार्थे रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि 3ऱ्या पर्वामध्ये गोठ्याभाई सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं इथे पुढच्या वर्षी 3ऱ्या पर्वामध्ये एक बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत दिले जाईल आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलाय
प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ श्री दत्त 11 भातान यावा. DJ Bravo. च्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी संपूर्ण आमचे शिवतेज कार्गो ग्रुप शैलेश शेठ असतील यांच्या वतीनं ही 1 नंबरची ट्रॉफी विद्यमान सरपंच गोट्याबाई होऊ द्या खर्च. Champion, champion, champion. लकीच आहे कारण आम्ही बॅक टू बॅक 3 ट्रॉफी 3 एंट्री केलो 3 ट्रॉफी नेलेल्या आहेत. संघाचे पुरस्कर्ते प्रतीक्षा क्रेनचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेब यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला. दमदार आयोजन ज्यांचं आम्ही या ठिकाणी पाहतो. दीपक शेठ तांडेल संघाचे पुरस्कर्ते साडो परिवार काय सांगाल. आणि निश्चितच ते गंभीरपणे तयार असतात, कधी न सांगता डायरेक्ट आमची एंट्री ठेवतात आणि एंट्रीचा काही बोलतच नाही. आणि संजय शेठ ठाकूर शैलेश शेठ असतील आमचे दमदार नेतृत्व त्यांच्या समेत मदन शेठ आणि रिहानी एंटरप्राइजेस नावेखडी ग्रामस्थ मंडळ यांनी पाहिलेलं स्वप्न दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धेबद्दल काय सांगाल. दरवर्षी आयोजन खूपच छान असतं आणि यावर्षी सुद्धा ते थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न केला कारण इथं मावशे जास्त असल्यामुळे मातीचे पिचवर खेळणं थोडं क्रिटिकल जातं आणि बॉल पूर्ण म्हणजे काला पडतो, त्याच्यामुळे फिल्डिंगला पण आणि बॅट्समॅनला पण थोडा त्रास होतो. यावर्षी ते चेंजेस केलं म्हणजे कॉन्क्रीटची पीच केली आणि खूप छान केलं. दरवर्षी 2 नंबर 3 नंबरची ट्रॉफी घेऊन जाता, यंदा चॅम्पियनचा किताब काय सांगाल. नाही, गेल्या वर्षी पण आम्ही चॅम्पियन झालो होतो, एकदा 3rd प्राइज आणि चॅम्पियन झालो होतो आणि आता पण चॅम्पियन झालो. बेस्ट ऑफ लक. श्री दत्त 11 प्रतीक्षा क्रेन सर्व्हिस पातान संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन. आणि आता मालिकावीर स्वप्नातली 2 व्हीलर बाईक एका खेळाडूचं स्वप्न साकार होणार. युनुसबाई मचाडो आमचे पिस्तूलबाई. युनुसबाई आपलं सहर्ष स्वागत करतो. राजाबाई आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल विनोद भगत, कार्लोस ब्रेथवेट. तर आपण या ठिकाणी मालिकावीरची बाईक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो रियानी एंटरप्राइजेसचे सर्व रियानी दिदी यांच्या शुभ हस्ते. आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते दिगोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संदेश पाटील साहेब यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय ज्याने 63 धावा यस कंचन पालकर आणि 5 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. अवघ्या थोडक्या धाब्याने भूषणच्या तो पुढे गेला. तो ठरलाय, सांगा कोण असेल मित्रांनो. आपल्याला भूषण पाहायला मिळेल की विनय मात्रे पाहायला मिळेल की बाहुबली प्रवीण पाहायला मिळेल. कदाचित काहींचे बँड आलेत मित्रांनो. तर या स्पर्धेतील मालिकावीर रियानी एंटरप्राइजेस 2026 वर्ष दुसरे शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रियानी एंटरप्राइजेस चषकाचा मालिकावीर ठरलाय तो मिहिरा स्पोर्ट्स मोरावे क्रिकेट संघाचा डावखुराताचा विनय मात्रे बायकरमॅन. ते बघा आनंदाची गोष्ट मित्रांनो. विनय प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन. किती हॅपी आहात आज. संघ करताना दमदार कामगिरी केली
आणि फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेचा आपण जल्लोष पाहतो, सांगता समारंभ देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. आणि आज संजय शेठ ठाकूर यांनी केलेली दमदार, शैलेश शेठ असतील, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, मदन शेठ, विनय आयुष्यातील पहिली बाईक याच्या अगोदर बाईक पटकावली? नाही, पहिलीच बाईक आहे माझी. क्या बात, एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. बघा रियानी चषक्याच्या माध्यमातून एका खेळाडूचं पहिल्यांदा स्वप्न साकार होत असताना 20 वर्षानंतर मोरावे गावाला ही बाईक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. विनय, कसं वाटतंय, काय प्राऊड फील अप करतोय? खूप प्राऊड फील करतो आणि मी धन्यवाद देईन पहिल्यांदा का आम्हाला खेळायला दिल्याबद्दल. आणि भरपूर आहेत माझ्या, म्हणजे घरातले बोला, घरातले तर रातभर जागतात. माझे आई वडील वडील पण आलेत, बायको मुलं सर्व जागतात माझ्यासाठी. आणि गावकऱ्यांची एवढी मेहनत आहे ना, मला सपोर्ट एवढा आहे ना का मन भरून येतो. आणि खरंच सर्वांचे धन्यवाद. मयूर मात्रेचं खूपच योगदान आहे. छोटा टायगरच आहे तो. आणि माझे कोच मदन पाटील, दाऊजी पाटील, संजू पाटील यांचं पण खूप योगदान आहे माझ्यासाठी. मी त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद देईन. आणि माझे भाऊ सुमित येते मला रोज प्रॅक्टिसला नेतात का तू बॅटिंग कर, मी बॉलिंग करीन. म्हणजे फुल सपोर्ट आहे मला माझ्या गावकऱ्यांचा. खरंच खूप धन्यवाद. क्या बात आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या विनयसाठी. पहिला बाईकरमॅन 20 वर्षानंतर मोरावे गावामध्ये ही बाईक आपण, आणि रात्रभर ब्रँजोचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत डीजे तुम्ही का थांबला, तुमचाही जल्लोष होऊ दे. मेगा फायनल संपूर्ण आमचे मान्यवर सर्वांना विनंती करतो, विनय आपण बाईक वरती बसा आणि संपूर्ण आमचे मान्यवर आपण या ठिकाणी बरोबर उभे राहावं. संपूर्ण आमच्या मान्यवरांना विनंती करतो, विनय आपण नाही काय होणार, पडणार नाही, गाडीवर बसा. आता हो दे ओला, आता गाडी आल्यानंतर रात्रभर ओलाच व्हायचंय. एकदा जोरदार टाळ्या विनयसाठी मित्रांनो. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिला बाईकरमॅन, आयुष्यातली पहिली बाईक या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर मीरा स्पोर्ट्स मोरावे क्रिकेट संघाचा विनय ठरलाय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज, मालिकावीर, बाईकरमॅन. जोरदार टाळ्या. डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपण पाहतो मित्रांनो. भाऊक झाले थोडे, कारण आज पहिल्यांदा इतिहास घडलाय की या ठिकाणी 20 वर्षानंतर या गावामध्ये मित्रांनो आपल्याला पहिली बाईक पाहायला मिळते. अभिनंदन. तर सर्व संघांचं, सर्व मान्यवरांचं, सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. जर चुकून कोणाचं स्वागत राहिलं असेल किंवा कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही त्यांचं शाब्दिक सुमनाने इथे खऱ्या त्यांना सन्मान करतो. परंतु चौथी रात्र मोठ्या ताटामाटाने या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी. आणि या स्पर्धेतून आता आपण रजा घेऊया. सर्वांचं मनापासून आभार. सर्वांनी सुखरूप घरी जा. आनंदाचे क्षण आहेत मित्रांनो, आनंदाने जगा आणि सर्वांनी सुखरूप जा. आम्ही घेतो स्पर्धेतून रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. डीजे